कृती क्रमांक 7. खालील वस्तूंच्या पुढील चौकटीत बरोबर अशी खूण कर. म्हणजे आपल्याला हे वस्तू दिल्या आहेत ह्या काही. या वस्तूच्या पुढील रकान्यात जे त्या वस्तूसाठी बरोबर आहे, योग्य आहे, त्या रकान्यात बरोबर अशी खूण करायची आहे. तर बघा, हे आधी सिलेंडर दिसत आहे, गॅस सिलेंडर. तर बघा, आता यापुढे काय दिले आधी आपण वाचूया. फक्त घरंगळणाऱ्या वस्तू. म्हणजे ह्या रकान्यात बरोबर अशी खूण तेव्हाच करायची आहे की इकडच्या ज्या वस्तू दिल्या आहेत त्या वस्तू जर फक्त घरंगळत असतील तर. यानंतरच्या रकान्यात फक्त घसरणाऱ्या वस्तू असतील तर बरोबर अशी खूण करायची इकडच्या रकान्यात. आणि यानंतरच्या रकान्यात काय दिले, घरंगळणाऱ्या व घसरणाऱ्या वस्तू. म्हणजे ह्या वस्तूपैकी ज्या ज्या वस्तू फक्त घरंगळणाऱ्या असतील तर त्या ह्या रकान्यात त्याची बरोबर अशी खूण करायची. जर इकडच्या कोणत्याही वस्तू जर फक्त घसरणाऱ्या असतील तर या रकान्यात बरोबर अशी खूण करायची आहे. जर इकडच्या कोणत्याही वस्तू घसरणाऱ्या व घरंगळणाऱ्या असतील तर त्यांना इकडच्या रकान्यात बरोबर अशी खूण करायची आहे. तर आधी हे गॅसचे सिलेंडर आहे. तर हे सिलेंडर आपण समजा असे आडवे ठेवले तर ह्याचा जो हा वाला पृष्ठभाग आहे तर तो असा, हा इथून ते इथपर्यंतचा तो वक्र आहे, असं गोल आहे. त्यामुळे जर आपण असे आडवे ठेवले तर ते घरंगळणार. पण आपण आता जसे आहेत तसेच ठेवले तर याचा जो खालचा पृष्ठभाग आहे तो सपाट आहे. म्हणून ही वस्तू जर उभी ठेवली तर घसरणार आणि जर आडवी ठेवली तर घरंगळणार. म्हणजे हे जे गॅस सिलेंडर आहे ते घसरते सुद्धा आणि घरंगळते सुद्धा. म्हणून ह्या रकान्यात आपण या गॅस सिलेंडरसाठी योग्य उत्तर म्हणून राईट म्हणजेच बरोबर अशी खूण करूया. कारण की इथे काय दिले, घरंगळणाऱ्या व घसरणाऱ्या वस्तू जी की ही आहे. म्हणून इथे आपण बरोबर अशी खूण करूया अशा प्रकारे. आता बघा, यानंतर हे एक फळा साफ करण्याचे साहित्य, ह्याला डस्टर सुद्धा म्हणतात, तर हे आहे. तर हे जर पहिले आपण आता हा भाग खाली ठेवला तर ते डस्टर जे आहे ते घसरणार. कारण की याचा जो भाग आहे समोरचा तर तो कसा आहे, सपाट आहे, वक्र नाहीये, म्हणून हे घरंगळणार नाही. आपण जर उलटीकडच्या साईडने म्हणजेच पाठीमागच्या साईडने जरी ठेवले तरी ते घसरणार. कारण की याची पाठीमागची साईड सुद्धा कशी आहे तर ती सपाट आहे. आपण याला कुठूनही ठेवले तरी हे घसरणार. कारण की याच्या सगळीकडूनच्या ज्या बाजू आहेत, पृष्ठ आहेत, ते सगळे सपाट आहेत. म्हणून योग्य उत्तर म्हणून आपण फक्त घसरणाऱ्या वस्तू या रकान्यात याला बरोबर अशी खूण करूयात अशा प्रकारे. तर बघा, यानंतर कशाचे चित्र आहे तर ते एका खोक्याचे चित्र दिसत आहे. तर बघा, हा जो खोकं आहे, हे जे खोकं आहे ह्याला समजा आपण वरच्या बाजूने असं खाली ठेवले तर ते घसरणार. खालच्या बाजूने जरी ठेवले तरी घसरणार. इकडून ठेवले तिकडच्या साईडने म्हणजे ह्याच्या पाठीमागच्या साईडने जरी ठेवले तरी घसरणार. इकडून ठेवले तरी घसरणार. कारण की याच्या सर्व बाजू कशा आहेत, म्हणजेच सर्व पृष्ठ कसे आहेत, सपाट आहेत. म्हणून ही जी वस्तू आहे ती फक्त घसरणारी वस्तू आहे. म्हणून या रकान्यात आपण योग्य उत्तर म्हणून बरोबर अशी खूण करूया ह्या वस्तूसाठी. यानंतर पहा, यानंतर हे एक
संत्रा दिसत आहे, संत्री पण म्हणू शकतो. इथे एक संत्री दिसत आहे. तर ही बघा, ह्या संत्रीचे जे पृष्ठ आहे ते सगळीकडून वक्र आहे, म्हणून ही कशी ठेवली तरी फक्त घरंगळणार. कारण की हिचे सर्व जे पृष्ठ आहे त्याला एकच पृष्ठ आहे, पण जो एकही पृष्ठ आहे तो कसा आहे, वक्रपृष्ठ. म्हणजे जसं गोल आहे, सगळे कुठूनच सपाट नाही. म्हणून ही जी वस्तू आहे ती फक्त आणि फक्त घरंगळणार. म्हणून फक्त घरंगळणाऱ्या वस्तूच्या रकान्यात ह्या संत्रीसाठी बरोबर उत्तर म्हणून आपण, योग्य उत्तर म्हणून आपण बरोबर अशी खूण करूया. यानंतर बघा, ही एक पाण्याची बॉटल आहे. तर ही समजा आपण अशी आता जशी आहे तशीच ठेवली तर या खालील जो पृष्ठभाग आहे ना, तर तो कसा आहे, सपाट आहे. मग जर ही अशी ठेवली तर ही फक्त घसरणार. पण ही जर अशी आडवी ठेवली तर हिचा जो हा वाला इथून ते इतका पृष्ठभाग आहे तो वक्र असल्यामुळे ती घरंगळणार. म्हणजे ही वस्तू घसरणारी आणि घरंगळणारी. म्हणून घसरणे आणि घरंगळणे या वस्तूच्या रकान्यात आपण बरोबर अशी खूण करूया. यानंतर हा एक डब्बा आहे. हा डब्बा जर आपण पाहिला, जर आता जो जसा आहे तसाच ठेवला तर तो घसरणार, कारण की याच्या खालील जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे. पण जर हा डब्बा आपण असा आडवा ठेवला तर तो घरंगळणार, कारण की याचा जो हा पृष्ठभाग आहे तो वक्र आहे. म्हणून ही वस्तू जी आहे ती घसरते सुद्धा आणि घरंगळते सुद्धा. म्हणून घरंगळणे व घसरणे या वस्तूच्या रकान्यात आपण बरोबर अशी खूण करूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 7 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 8 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.